चला, जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा हिंदीचा जो पेपर असणार आहे 80 मार्काचा प्रथम सत्राचा, तो कसा असणार आहे पूर्ण डिटेल मध्ये माहिती मित्रांनो या तुम्हाला व्हिडिओ मध्ये देणार। लक्षात घ्या, सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल एकदा सबस्क्राइब करून द्या मित्रांनो आणि एकदा व्हिडिओला पण लाईक करून द्या। चला मित्रांनो, सुरुवात करतोय बघा। सगळ्यात पहिले तुम्हाला पॅसेज विचारला जाऊ शकतो बघा। पहिला पॅसेज दिलेला बघा, याच्यामध्ये पॅसेज नीट वाचून घ्यायचा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित वाचून घ्या बघा। काय दिले बघा, लेखक को एक चेहरे ने इस प्रकार जवाब दिया। जर आपण चांगल्या प्रकारे जर याचा वाचन जर आपण करून घेतलं तर लेखकांना काय बघा, काय आप सार्वजनिक अस्पताल के प्राइवेट वार्ड में हो, आपका एक्सीडेंट हो गया है, आपका पैर फ्रॅक्चर हुआ है, अशा प्रकारे काय काय एक चेहऱ्याने त्यांना माहिती दिली होती। पुढे बघा मित्रांनो, आकृती पूर्ण कीजिए। लेखक ने इन अर्थव्यवस्था पर भाषण सुनाया। किस अर्थव्यवस्था पर भाषण सुनाया बघा, तर लक्षात घ्या त्यांनी पहिलीच ओळ आपल्याला दिली का, पूंजीवादी आणि समाजवादी अर्थव्यवस्था पर भाषण सुनकर आ रहा था। बरोबर आहे, पूंजीवादी आणि समाजवादी अर्थव्यवस्था पर भाषण सुनाया था। इथे उत्तर लिहायचं बघा, लेखक के मत से टांग टूटना सार्वजनिक अस्पताल में भर्ती होना। बघा लेखक के मत से बघा आपल्याला इथे दिले बघा काय का, मुबारक जन्म हो बघा, टांग का तुटना यानी सार्वजनिक अस्पताल में कुछ दिन रहना। बरोबर आहे, हे त्याचं योग्य उत्तर असणार बघा, लक्षात घ्या, ठीक आहे ना। मग अस्पताल वैसे एक खतरनाक शब्द होता है, काय बघा हे याचं इथं उत्तर असणार। फक्त लक्षात घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित समजून घ्या, तुम्हाला सगळ्यांची उत्तरं तिथंच भेटणार आहे। पुढे बघा, निम्नलिखित शब्दों के पर्यायवाची शब्द लिखिए। पर्यायवाची म्हणजे काय, त्याला आपण समानार्थी शब्द म्हणतो। काय म्हणतो त्याला, समानार्थी शब्द म्हणतो आपण बघा। जसं की आंख दिलेले, बरोबर आहे, टांग दिले, टांगला काय म्हणतो आपण, पैर म्हणतो, बरोबर ना, पैर, पाय, बरोबर आहे, अशा प्रकारे। पुढे बघा, परिच्छेद में आए दो तत्सम शब्द खोजकर लिखे। बघा तत्सम शब्द लिहायचे तुम्हाला याच्यामध्ये, लक्षात घ्या काय, तत्सम शब्द जसं की आपने आपको दिले ना, अशा प्रकारे। पुढे बघा, आम लोग सार्वजनिक अस्पताल में जाने से घबराते हैं। बघा काय दिले, आम लोग सार्वजनिक अस्पताल में जाने से घबराते, स्पष्ट कीजिए। कारण लोक का घाबरतात तिथे गेल्यावरती किंवा हॉस्पिटलला जायला का घाबरतात याचं आपल्याला कारण लिहायचे। कारण लक्षात घ्या मित्रांनो, बऱ्याच जणांना वाटतं की इलाज होतो का नाहीये, तिथं सुविधा भेटतात का नाहीये, अशा प्रकारच्या कारणामुळे घाबरतात, ते आपल्याला हिंदीमध्ये लिहायचे। पुढे बघा, पुढे काय दिले बघा, आकृती पूर्ण कीजिए। परिच्छेद में इन महीनों का उल्लेख किया गया है। बघा काय केले का, परिच्छेद में इन महीनों का उल्लेख किया गया है, याचं उत्तर तुम्हाला लिहायचे। पुढे बघा, लेखक की अम्मा को शादी में मिले गहने। आता लक्षात घ्या, इथं बघा तुम्ही जर हा पॅसेज जर तुम्ही नीट वाचून घेतला तर तुम्हाला याच्यामध्ये जे महिने दिलेले त्याचा उच्चार आपल्याला लगेच समजून येणार का, किंवा कोणकोणते उच्चार दिलेले, ठीक आहे ना। बघा इथं काय दिले बघा, ये कौन सा महीना चल रहा है, मैंने जवाब दिया अक्टोबर का महीना। बघा कुठला महिना आहे, अक्टोबरचा, बरोबर ना, अक्टोबर का महीना, म्हणजे याचं पहिल्याचं उत्तर इथं आलं। पण बघ, लेखक की अम्मा को शादी में मिले गहने, कोणकोणते गहने म्हणजे कोणकोणते त्याला दागिने मिळत होते त्यांना, ते लिहायचं बघा। बघा काय, आता उन्होंने आगे जोडा अब नवंबर आ गया, बरोबर आहे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे त्याचं पहिल्याचं उत्तर झालं। जाहे के दिन हो गए तब सब काम आएंगे, ऊपर से कोट पहन लूंगा, मैं देखता रहा क्या लग रहे बाबूजी, वो कहते रहे थे ये सब खादी के कपड़े बड़ी मेहनत से बनाए बीनने वालों ने, इसका एक एक सूत काम आना चाहिए। पुढे बघा, यही नहीं मुझे याद है मैंने बाबूजी के कपड़ों की तरफ से ध्यान देना शुरू किया, क्या पहनते इसका किफायत से रहते, मैंने देखा था एक बार उन्होंने अम्मा को फटा हुआ कुर्ता देते हुए कहा था। बघा काय दिले, फटा हुआ कुर्ता। पण बघा, बाबूजी को एक तरफ से अपने आकर्षित करता था, वो अगर सीधे सुनील तुम्हें खादी से प्यार करना चाहिए तो शायद वो बात कभी मेरे मन में घर नहीं करती थी, पर बात कहने के साथ साथ उनके अपने व्यक्तित्व का आदर्श था, जो अपने में सामने वाला को बांध लेता था, वो स्वतः उन पर अपना सब कुछ नीचा कर करने के उतारू हो जाता था। पुढे बघा, आम्ही बताती है हमारे शादी में चढ़ावे के नाम पर सिर्फ 5 ग्राम सोने। बघा काय, 5 ग्राम का सोना दिया था। बघा हे त्याचं योग्य उत्तर। लक्षात घ्या, फक्त तुम्हाला काम करायचंय का, जो पॅराग्राफ दिलेला आहे, पॅसेज दिलेला आहे, तो चांगला तुम्हाला वाचून घ्यायचा आहे, ठीक आहे। पुढे बघा, घटनानुसार उचित क्रम लगाकर फिर से लिखे। बघा हे तुम्हाला चांगल्या प्रकारे पॅसेज वाचायचंय आणि लक्षात घ्या मित्रांनो, याला काय करायचंय, घटनानुसार लावायचे। बघा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही पॅराग्राफचा आणि चांगल्या प्रकारे वाचून घ्या। चला पुढे बघूया आता विद्यार्थी मित्रांनो, बघा
पुढे बघा काय दिले, सेम दिले बघा, हे बडी मेहनत से आहे, ठीक आहे ना. यांना तुम्हाला काय करायचं तर क्रमानुसार लावायचे व्यवस्थित. बघा पुढे बघा दिले, निम्नलिखित शब्दों के बहुवचन रूप लिखे. बघा बहुवचन रूप लिहायचे म्हणजे एक वचन अनेक रूप. रिश्ता रिश्ते, बरोबर आहे, रिश्ता रिश्ते. गेहना गेहने, बरोबर आहे, गेहना गेहने याचं उत्तर असणार आहे. परिच्छेद में आए निम्नलिखित विराम चिन्ह के नाम लिखे. बघा हे काय झालं बघा, प्रश्न चिन्ह म्हणतो आपण त्याला, ठीक आहे ना. प्रश्न ह चिन्ह, उद्गारवाचक हे तुम्हाला लिहायचे. पुढे बघा, शास्त्री जी का जीवन सादगी पूर्णता इस पर आपने विचार लिखे. बघा पॅराग्राफ वाचल्यानंतर तुम्हाला बरोबर करणार आहे का त्यांचं जीवन कसं होतं याच्यावरती तुम्हाला लिहायचं तुम्हाला, ठीक आहे. पुढे बघा, निम्नलिखित अपठित परिच्छेद पढ़कर सूचना के अनुसार कृत्या कीजिए. बघा तुम्हाला काय करायचं, हा खाली दिलेला जो भाग आहे हा एकदा वाचायचे आणि मग पूर्ण करायचे. बघा पहिला काय दिलं बघा, संजाल पूर्ण कीजिए. भूटानी मुद्राओं के नाम, म्हणजे भूटान जो देश आहे त्याच्याबद्दल माहिती दिली. आता त्याच्या भूटानी मुद्रा, जसं की आपल्याकडे रुपये वगैरे, ठीक आहे ना, तसं त्याकडे काय चालतं बघा. तर थिम्पू भूटान की वर्तमान राजधानी नगर है, यह 7,500 फुट की ऊंचाई पर है, यह प्राकृतिक सुंदरता के दृष्टिकोण से काठमांडू या दार्जिलिंग की किसी माए कम नहीं है. इस नगर के सारे मकान भूटानी प्रणाली थे, सरल रेखा में खड़े थे, यह मकान को अनुक्रमांक दिया गया था, म्हणजे त्यांना नंबर दिले. आता आपल्याला फक्त काय बघायचे बघा, थिम्पू की जनसंख्या केवल 25,000, जबकि पूरे भूटान की जनसंख्या सिर्फ 1.25 लाख है. थिम्पू में एक बैंक है, बैंक ऑफ भूटान, उसकी कलापूर्ण इमारत देखती बनती है, उसकी साज सजा किसी विलासी राजा के रंगमहल से कम नहीं है. बैंक ऑफ भूटान से हमने भूटानी मुद्रा लिहिली, उसे गुलत्रम कहते. बघा काय दिले बघा, गुलत्रम कहते, हे त्याचं योग्य उत्तर असणार. लक्षात घ्या, सगळे उत्तर इथेच असणार आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याचा चांगला अभ्यास करून घ्या, ठीक आहे. पुढे बघा, भूटान की वर्तमान राजधानी का नाम क्या है. बघा पहिलंच वाक्य, थिम्पू भूटान की वर्तमान राजधानी काय, थिम्पू. बघा दिलेले तिथंच उत्तर आहे. थिम्पू की जनसंख्या कितनी है. बघा यह 7,500 फुट की ऊंचाई पर है, यह प्राकृतिक सुंदरता के दृष्टिकोण से काठमांडू राज्य से बना है. बघा यह नागरिक के दिखाए, सरल रेखा में खड़े, हर मकान अनुक्रम को दिए. थिम्पू की जनसंख्या केवल 25,000 आहे. बघा काय दिले बघा मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला 25,000 दिसतंय का इथं, 25,000 आहे, ठीक आहे ना. सगळे उत्तर तिथंच असणार आहे, फक्त लक्षात घ्या घाई करायची नाही, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, आरामात वाचन करून घ्या. पुढे बघा दिले, भूटान जाते समय भारतीयों को डॉलर खरीदने का झंझट नहीं रहता, इस पर आपने विचार प्रकट किए. चला पॅराग्राफ वाचायचा, याच्यामध्ये चांगली उत्तर भेटतील. पुढे बघा, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृती कीजिए. आकृती पूर्ण करायची. बघा काय दिले तुम्हाला, पद्यांश में आए भूमि के प्रकार. आता लक्षात घ्या, पद्यांश कविता दिले खाली, आता वाचून घ्या. बघा पद्यांश में आए भूमि के प्रकार म्हणजे काय, आपली मायभूमी म्हणतो आपण, ठीक आहे ना, त्याचे प्रकार आता लिहायचे. कोणकोणते याच्यामध्ये जसं आलं तुम्हाला लिहायचे. आता बघा, विश्व का पालन बन जो अमर उसको कर रहा है, किंतु अपने पालितों के पर दलित मर रहा है. बघा पुढे काय दिले बघा, तर आज उससे कर मिला नावा सृष्टी का निर्माण करू. सृष्टी बघा काय, हा एक त्याचा प्रकार आहे, ठीक आहे ना. नंतर शीन निज बलहीन तन को पक्तियों से पालता जो, उसरों का खून से निज उर्वरा कर डालता जो, छोड़ सारे सुर असुर में आज उसका ध्यान कर लो, उस कृषक का गान कर लो. बघा इथं बघा सृष्टी घ्या, त्याच्यानंतर तुम्ही निज बलहीन घ्या, हे त्याचं योग्य उत्तर असणार, ठीक आहे. पुढे बघा, कविता में आए शब्दों के प्रयुक्त शब्द लिखे. बघा किसान म्हणजे काय असतो, किसान म्हणजे काय दिलंय, तर कृषक दिलेलं आहे. काय दिलंय लक्षात घ्या, कृषक दिलेलं आहे. बघा राक्षस म्हणजे काय, शीन. बघा काय, शीन, हे त्याचं योग्य उत्तर. पुढे बघा, सूचना के अनुसार कृत्या कीजिए. निम्नलिखित शब्दों के पर्यायवाचक शब्द लिहा. पर्यायवाचक वृक्ष, पेड म्हणतो ना आपण, ठीक आहे ना, अशा प्रकारे. त्याच्यानंतर खून, ठीक आहे ना, काय दिलंय, खून दिलेलं आहे. खून म्हणजे आपण रक्त म्हणतो नाही का, तशा प्रकारे शब्द लिहायचे. पुढे बघा, कठीण शब्दों का अर्थ लिखिए. उत्सर, उर्वरा, हे सगळं कवितामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. बघा स्क्रीनशॉट काढून घ्या, ठीक आहे ना, दिसतंय ना इथं बघा, उसरो को खून से निज उर्वरा कर डालता जो. पुढे बघा, पद्यांश की किन्हीं 4 पंक्तियों का भावार्थ लिखिए. कुठल्याही 4, स्क्रीनशॉट काढून घ्या, कुठल्याही 4 ओळीचा तुम्हाला अर्थ तुमच्या मनाने लिहायचे. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृती कीजिए. तुम्हाला याच्यात कृती करायची. काय दिले, पद्यांश मायने इस अर्थ के शब्द लिखिए. म्हणजे दासीला काय म्हणतात, कृष्ण काय, बार बार, आश्रय, हे सगळं उत्तर लिहायचे. पुढे बघा, सूचना के अनुसार कृति पूर्ण कीजिए. पद्यांश में आए शब्द युग्म ढूंढकर लिखे. बघा युग्म शब्द लिहायचे तुम्हाला इथं, लक्षात घ्या, ठीक आहे. जसं की बघा बेर, इथं दिसतंय ना, बेर बेर, आदि अंत, हे झाले, ठीक आहे. पुढे बघा, विलोम शब्द लिखिए. बघा विलोम म्हणजे काय तुम्हाला लिहायचे की विरुद्धार्थी शब्द. गुरु शिष्य,
गुरु शिष्य, पास दूर, पास काय दूर, बरोबर। पद्यांश में अंतिम 4 पंक्ती का सरळ अर्थ लिखे, शेवटी ज्या 4 ओळी दिलेत ना तुम्हाला, या 4 ओळींचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे। पुढे बघा, निम्नलिखित पठित परिषद पढ़कर सूचनाओं के अनुसार कृति कीजिए, प्रवाह तालिका पूर्ण कीजिए, लोक रिश्वत लेकर ये लाभ उठाते हैं। बघा थांबा, ठीक आहे, दिसतंय तुम्हाला आता, याचा बघा इकडे दिलेला आहे, लक्षात घ्या, हा याचा पॅसेज दिलेला आहे। आता हा पॅसेज नीट वाचायचा बघा। ये भ्रष्टाचार एक ऐसा कीड़ा है, एक मिनिट बघा काय, यह भ्रष्टाचार ऐसा एक कीड़ा है जो देश को खून की तरह खा रहा है, इसने सारी सामाजिक व्यवस्था को चिंताजनक स्थिति में पहुंचा दिया है। सच कहा जाए तो यह देश के एक कलंक है, अधिकारों के चेहरे पर हल्की सी मुस्कान और उत्सुकता छा गई है। पूर्णपणे लक्षात घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित तुम्हाला वाचन करायचे, ठीक आहे। याची उत्तर तुम्हाला यातच भेटून जातील। पुढे बघा, भ्रष्टाचार देश के लिए एक कलंक है, इस विषय पर आपने विचार लिखे। तुम्हाला तुमच्या मनाने काय वाटतं का याच्यामध्ये भ्रष्टाचार हा कलंक देशासाठी, त्याच्यावर विचारल्याचे। पुढे बघा, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृति कीजिए। काय दिले बघा आता याच्यामध्ये, आकृती पूर्ण कीजिए, बादल बनकर छा गई, बघा काय, बादल बनकर छा गई, रेल के साथ मौन चलती है, बघा बादल बनकर छा गई। आता याच्यामध्ये वाचल्यावर कळ बघा, चला झूम करतो मी म्हणजे कळलं अजून बघा, ओके हा बघा, चला काय, चलती 7 पटरीय रेल की फिर भी मौन, बघा इथं रेल के साथ मौन चलती है, काय लक्षात घ्या, रेल के साथ मौन चलती है, चलती 7 पटरियों की रेल, काय पटरियों की रेल इथं लिहायची। बादल बनकर छा गई, सितारे छिपे बादलों की ओट में सुना आकाश, काय चितारे, बघा काय सितारे, सॉरी काय सितारे, हे त्याचं योग्य उत्तर आहे। फक्त उत्तर इथंच असणार, लक्षात। सूचना के अनुसार कृत्या कीजिए, अमर हुए, बघा काय अमर हुए, काय तर जिन गीतों के स्वर, काय गीतों के स्वर, सागर में भी प्यासी रही, काय सागर में भी प्यासी रही, काय मछली, लक्षात घ्या काय मछली, हे त्याचं योग्य उत्तर। लक्षात घ्या, सगळे उत्तर तिथंच असतात, फक्त तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित अभ्यास करून घ्या। पुढे बघा आता, अच्छे कर्म से व्यक्ति की पहचान होती है, स्पष्ट कीजिए। तुम्हाला काय करायचे का, चांगल्या व्यक्तीचे जे कर्म असतील त्याच्यावरून त्याचं पहचान होते, म्हणजे त्याला माणसं ओळखतात का, चांगल्या कर्मावरून माणसाची ओळख होते, हे तुम्हाला इथं स्पष्ट करायचे। पुढे बघा, सूचना के अनुसार कृतिया कीजिए, बघा काय दिले, अधोरेखित शब्द का शब्द भेद पहचान कर लिखे, शब्दाचा भेद वापरायचा, तुम्हाला ओळखायचा आहे। पुढे बघा, निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव को अपने वाक्य में, पुढे बघा इकडे दिला असेल प्रयोग किया, बघा आता इथं दिले तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा, इसलिए बघा काय कि मुझे आज स्कूल में, ठीक है ना, मुझे आज स्कूल में या पाठशाला में छुट्टी थी, इसलिए मैं आज घर पर हूँ, या इसलिए मैं आज स्कूल नहीं गया, या आज मेरी तबीयत खराब थी, मुझे बुखार था, इसलिए मैं स्कूल नहीं गया, असं वाक्य तुम्हाला करायचं। बघा इथं दिले के सामने, स्कूल के सामने बड़ा सा दुकान है, या बड़ा सा मकान है, या बड़ा सा मैदान है, तुम्हाला असं लिहायचंय। पुढे बघा, तालिका पूर्ण कीजिए, संधि विग्रह, बघा दिसतंय ना, संधि विग्रह, संधि विच्छेद भेद, बघा यदपती दिलं इथं, यद आणि पी, यद्यपि, ठीक आहे। पुढे बघा, दुसरं दिलं दीक दर्शन, बघा इथं काय ते दीक दर्शन, तर याचं काय येणार आहे तर द्विक दर्शन, बघा इथं लिहायचं। निम्नलिखित वाक्य में से एक वाक्य से सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिख, बघा आप मेरी बात समझ सकी, मूल रूप आणि सहाय्यक रूप, हे दोघांचं वाक्य वाचायचं व्यवस्थित आणि याच्यामध्ये फक्त लिहून घ्यायचे। पुढे बघा, स्क्रीनशॉट काढत चला मित्रांनो, निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थ रूप लिखे, बघा पहिलं रूप आणि दुसरं रूप म्हणजे काय, प्रथम आणि द्वितीय। आता बघा, शिकना, काय शिकना दिलेले, बघा म्हणजे शिकणे, आपण काय म्हणतो एखादी गोष्ट शिकायची असते, बरोबर ना, अशा प्रकारे, म्हणजे इथं पहिल्यांदा शिक आणि नंतर येताना ना, बघा इथं सुन ना, मग इथं सुन आणि इथं ना, अशा प्रकारे लिहायचे। निम्नलिखित मुहावरे में से किसी एक का अर्थ लिखकर अपने वाक्य में प्रयोग कीजिए, मन तरंगायित होना और मोह लटकाना, बघा आता मोह लटकाना म्हणजे काय का, आपण म्हणतो एखाद्याचा चेहरा पडलेला असतो, नाराज होणे, ठीक है ना, दिले ना नाराज होणे, ठीक है ना, किसी बात से परेशान रहना, अशा प्रकारे। पुढे बघा, अधोरेखित वाक्य में से उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखे, बघा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे। बघा, अनाथ बालक की करुण कथा सुनकर महिला का हृदय प्रभावित हुआ, काय प्रभावित होना, बघा पहिलं बघा दिलं, रच बस जाना, अभिभूत हो जाना, अभिभूत
हो उठना म्हणजे काय, का अभिभूत उठना म्हणजे काय, एखाद्यावरती खूप दया येणं किंवा एखाद्याची गोष्ट ऐकून खूप मनाला लागणं, त्याचा अर्थ होतो। निम्नलिखित वाक्य पढ़कर प्रयुक्त कारकों से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखे। बघा काय, एक भेद तुम्हाला इथं ओळखायचं बघा। अभी मैं दुकान से आया हूँ, एक बच्चा कुर्सी पर चढ़ा तो दूसरों को नाचने लगा। पुढे बघा, निम्नलिखित वाक्यों में यथास्थान उचित विराम चिन्ह का उपयोग करके वाक्य फिर से लिखिए। ज्योतिराव ने पूछा अब राज्य किसका है। बघा क्वेश्चन मार्क इथं काय ना, क्वेश्चन मार्क, कारण त्यांनी क्वेश्चन विचारलाय, प्रश्न विचारला गेलेला आहे। पुढे बघा, निम्नलिखित वाक्य में से किन्हीं दो वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए। बघा अपूर्ण वर्तमान काल, आप अपनी देर से नाप तोल करते हैं। काय मग, आप अपने देर से नाप तोल, आता पूर्ण अपूर्ण सांगितलंय म्हणजे पूर्ण केलंय का नाही, तर काय, आप अपनी देर से नाप तोल करते हैं असं दिले तर तुम्हाला काय करेंगे, बरोबर आहे। मग सामान्य भूतकाळ म्हणजे त्याच्यानंतर सामान्य भविष्यकाळ, या दोन्हीही तुम्हाला काय करायचं, याच्यानुसार कृती करायची। स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित तयारी करा। निम्नलिखित वाक्य का रचना के अनुसार भेद पहचान कर लिखिए। उसने खाना खाया और वह पलंग पर लेट गया। पुढे बघा, निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचना के अनुसार परिवर्तन कीजिए। बघा काय दिले बघा, आता याच्यामध्ये बघा संदेहवाचक विस्मयवाचक वाक्य दिले तुम्हाला, ठीक आहे। याला काय करायचंय का तुम्हाला याच्यामध्ये रूपांतर करायचे। पुढे बघा, निम्नलिखित वाक्य में से किन्हीं दो वाक्यों को शुद्ध करके लिखिए। आता याच्यामध्ये फक्त नीट वाचायचे, काना मात्रा वेलांटी जे असेल ते तुम्हाला फक्त व्यवस्थित करून लिहायचं, ठीक आहे। पुढे बघा, आता महत्वाची गोष्ट बघा मित्रांनो, का उपयोजित लेखन याचे खूप मार्क हातातले असतात, याची खूप चांगल्या प्रकारे तयारी करून जा। बघा निम्नलिखित जानकारी पर आधारित पत्र लेखन कीजिए। पत्र लेखन लिहायचे तुम्हाला काय दिले बघा, अशोक आशा गोखले, ठीक है ना, 1210 सदाशिव पेट पुणे से व्यवस्थापक हिंदी पुस्तक भंडार शाहपुरी कोल्हापुर, उनके नाम आवश्यक पुस्तकों की 5-5 प्रतियां मंगाने के लिए पत्र लिखते। म्हणजे काय, त्यांना 5-5 पुस्तकं पाहिजे, त्याच्यावरती ते त्यांना काय करताय, पत्र लिहिताय। मग याच्यावरती मित्रांनो लक्षात घ्या का व्यवस्थितपणे पत्राचा नमुना घ्यायचा, व्यवस्थित पानावरती लिहून घ्यायचा आणि त्याला चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये लिहायचं। मग आदरणीय काय असेल नसेल ते, ठीक आहे ना, व्यवस्थित घ्या। पुढे बघा, दुसरं पत्र दिले तुम्हाला काय, इनफॉर्मल दिले बघा मित्रांनो, अनौपचारिक, रमाकांत रमा देसाई D107 सांकेत नवघर रोड भाईंदर पूर्व। बघा अशा प्रकारे दिलेले। आता गृह प्रवेश में शामिल होने के लिए अपने मित्र सहेली आरव आरोही को पत्र लिखते। बघा काय, गृह प्रवेश म्हणजे जसं की म्हणतो आपण नवीन घर घेतलं त्याच्यामध्ये एखादं घरभरणी वगैरे म्हणतो आपण मराठीमध्ये, तर त्या प्रकारचं दिलेलं आणि त्याला निमंत्रण द्यायचं, पत्रिका द्यायची, ठीक आहे। पुढे बघा, निम्नलिखित परिचित पढ़कर ऐसे 4 प्रश्न, आता त्याच्यातलं कोणतेही 4 प्रश्न तयार करायचे। बघा पहला वाक्य बघा, भारत की अलग अलग भाषाओं के प्रमुख ग्रंथों में ज्ञान विज्ञान की एक सी धारा बहती है। मग तुम्ही याच्यावर क्वेश्चन काय करू शकता की भारत के अलग अलग भाषाओं में कौन से प्रमुख ग्रंथों में ज्ञान विज्ञान की एक धारा बहती, किंवा भारत की अलग अलग भाषा के प्रमुख ग्रंथों में कौन सी धारा बहती, एक क्वेश्चन झाला। पुढे बघा काय दिलंय, वेद रामायण महाभारत पुराण आदि भारत के प्राचीन ग्रंथ है, भारत के प्राचीन ग्रंथ कोण हे, असे तुम्हाला एकूण 4 प्रश्न तयार करायचे। लक्षात घ्या, एकदम 4ही प्रश्न कोणाचे जाता कामा नये, 4ही मार्क सुटता कामा नये। पुढे बघा मित्रांनो, वृत्तांत लेखन दिले। स्वामी विवेकानंद विद्यालय सातारा में मनाए गए शिक्षक दिवस समारोह का लगभग 60 से 80 शब्द में वृत्तांत कीजिए। बघा वृत्तांत लेखन लिहायचे तुम्हाला, जसं की एखादा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये कशा, जसं की आपण रिपोर्ट रायटिंग म्हणतो तशा प्रकारे शिक्षक दिवस, मग या शिक्षक दिनाला कोण कोण आले होते, कोण कोण प्रमुख पाहुणे होते, कुठे झाला, कोण कोण विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, काय केलं, याची तुम्हाला माहिती लिहायची। पुढे बघा, निम्नलिखित सुवचन के आधार पर लगभग कहानी लिखकर उससे मिलने वाली सीख लिखी। बघा लालच बुरी बला, याच्यावरती तुम्हाला एक गोष्ट तयार करायची। जसं की आता आपण लहानपणी खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो का नाही, एखादी गोष्ट जास्त घेतल्यामुळे आपल्याला काय होतं का लालच मिळतो, त्याच्यामुळे आपलं नुकसान होतं का नाही, अशा प्रकारे तुम्हाला एक गोष्ट तयार करायची। पुढे बघा, विज्ञापन लेखन, निम्नलिखित जानकारी के आधार पर विज्ञापन तयार कीजिए। बाजार में बेचने वाले साबुन प्रचार करना है, संक्षेप में प्रचार प्रारूप तयार कीजिए। बघा काय, संक्षेप में प्रचार प्रारूप कीजिए, म्हणजे आता लक्षात घ्या तुम्हाला काय का प्रारूप तयार कीजिए म्हणजे काय, एखाद्या
बाजारामध्ये का साबण विकायचे, तुम्हाला काय साबण विकायचे, मग याची जाहिरात करायची, मग चांगल्या प्रकारे बॉक्स काढून घ्या, याच्यामध्ये साबणाचं नाव द्या, तुमच्या कंपनीचं नाव द्या, किती ऑफर आहे, एक घेतलं का एक फ्री आहे का, अशा प्रकारे तुम्ही काय करा ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला तैयार करायचे। ठीक है, आणि पुढे बघा निम्नलिखित विषय में किसी एक विषय पर लगभग 80 से 100 शब्द में निबंध लिखा। आता निबंध लेखन घ्यायचे बघा, मेरा प्रिय खेल फुटबॉल, एक किसान की आत्मकथा, पुस्तक प्रदर्शनी में 1 घंटा, यापैकी तुम्हाला कुठलाही एक लिहायचे। एक किसान की आत्मकथा शेतकऱ्याविषयी तुम्हाला लिहायचे। मित्रांनो बघा अतिशय सोपे क्वेश्चन पेपर आहे, पण लक्षात घ्या आता मी ऑलरेडी याचे उत्तर का नाही काढले, कारण खूप वेळ लागेल, 80 मार्काचा व्हिडिओ सोडायचा म्हणजे खूप वेळ लागेल, म्हणून बघा पुन्हा एकदा मी हळूहळू घेतोय, रोटेशन करतोय। बघा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित जे दिले त्याचे उत्तर शोधा, पॅसेज नीट वाचा आणि चांगल्या प्रकारे प्रयत्न करा मित्रांनो। आणि लक्षात घ्या लवकरच आता आपण जे बोर्डाचे आता तुमचे पुढच्या 1-2 महिन्यामध्ये जे क्वेश्चन पेपर आपण जुन्या क्वेश्चन पेपर असेल, पूर्व परीक्षा असेल, प्रिलियमच्या असतील, या सर्व मी देणार आहे। लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर बित्तर सगळं पूर्ण भेटतील, गणिताचं टेन्शन घेऊ नका, विज्ञानचं टेन्शन घेऊ नका, पूर्ण क्वेश्चन पेपर आपल्याकडे आहे ती, आणि येणारे IMP प्रश्न आहेत ते सगळे तुम्हाला डिटेलमध्ये सॉल्व्ह करून दिले जातील। फक्त आता ही क्वेश्चन पेपर एक नमुना म्हणून घ्या, कारण वेळ खूप कमी आहे सध्या, त्याच्यामुळे याचा एक चांगला सराव करा। ठीक आहे, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र, आणि चॅनलवरती राहा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला।